कोपरगाव तालुक्यातील समस्त शिवारातून बोगस खताचा ट्रक वैजापूरच्या दिशेने जाणारा असल्याची गुप्त माहिती मिळताच कोपरगाव कृषी विभाग आणि कोपरगाव पोलीस स्टेशन यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचत संशयित ट्रक ताब्यात घेतला असता त्यामध्ये तब्बल 477 गोण्या बनावट खतांच्या गोण्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ट्रक चालकासह विविध कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकावर फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या फसव्या कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। मागील आठवड्यात अशाच पद्धतीने कोपरगाव कृषी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर काल पुन्हा 24 टन ₹6.25 लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे। याबाबत कोपरगाव कृषी विभागाचे गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून यात पुढे म्हटले आहेत की 17 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोपरगाव कृषी विभाग व पोलीस संयुक्त कारवाईसाठी रात्री 8 वाजता समवस्तर शिवारात पोहोचले। ही कारवाई गणेश बिरदवडे गुणनियंत्रक निरीक्षक कृषी विभाग कोपरगाव, मनोज सोनवणे तालुका कृषी अधिकारी कोपरगाव, राहुल ढगे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अहिल्यानगर तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व दीपक रोठे यांच्या पथकाने रात्री सुमारे 8:30 वाजता संशयित ट्रक क्रमांक MH20 BE 0999 थांबवला। चौकशी दरम्यान चालकाने आपले नाव भुजंग नामदेव केदार वय 45 वर्ष राहणार वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड असे सांगितले। ट्रकमध्ये रासायनिक खते असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र खताच्या खरेदी विक्री संदर्भातील कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे आढळली नाहीत। त्यानंतर संबंधित ट्रक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वखार महामंडळाच्या गोदामात आणण्यात आला। शासकीय पंचाच्या उपस्थितीत ट्रकचा पंचनामा करण्यात आला। एकूण 23.85 मेट्रिक टन संशयित रासायनिक खतं जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ₹6,24,240 इतकी आहे। 3 प्रकारच्या खतांचे प्रत्येकी 3 नमुने घेऊन ते पंचासमक्ष सीलबंद करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। सर्व खताच्या गोण्या मोजणी करून गोदाम सीलबंद करण्यात आले आहे। प्राथमिक तपास खत नियंत्रण आदेश 1985 मधील विविध तरतुदीनुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 व 7 यांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे। विहित मानांकांचे पूर्तता नसलेल्या खतांचे उत्पादन व विक्री, खतांच्या गोण्यांवर खोट्या किंवा अस्तित्वात नसलेल्या उत्पादकांची नावे, खतं नसलेल्या पदार्थांची खतं म्हणून विक्री तसेच मागितलेली माहिती न देणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अंतर्गत तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये चालक भुजंग नामदेव केदार यांच्यासह संबंधित 4 कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक दीपक रोठे हे करत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।